नाशिकमध्ये पहिल्यांदाच इतक्या 35 प्रकारच्या जडीबुटी वापरून रोशन चव्हाण यांनी बनवले आयुर्वेदिक तेल। संपूर्ण भारतातून नाशिकच्या केशशक्ती तेल व शिकेकाई रीटा शॅम्पूला मागणी असून नाशिकमध्ये पहिल्यांदाच रोशन शांताराम चव्हाण यांनी एक 35 जडीबुटी वापरून बनवलेलं केशशक्ती तेल आणि 12 जडीबुटी वापरून बनवलेला हर्बल युक्त आयुर्वेदिक शॅम्पू, त्याचा वापर डोक्यातील कोंडा तसेच केस गळती आणि केस वाढवणे, त्याचप्रमाणे लहान वयोगटातील मुलांचे पांढरे केसाच्या समस्यांसाठी केस पूर्णपणे काळे होणे अशा प्रत्येक समस्यावरती या तेलाचा वापर होतो। त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादनामधूनच चेहऱ्यावरचे अनेक प्रकारचे समस्यांसाठी देखील साबण, फेस पॅक, स्क्रब अशा पद्धतीचे उत्पादन तयार केली। तसेच त्यांच्या अनुभवी प्रशिक्षणातून सांगण्यात आलं की किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी आयुर्वेदिक व पंचगव्य तसेच नैसर्गिक शेती या संदर्भात प्रशिक्षण घेण्यासाठी कृष्णप्रिया गोशाळेत गेले होते आणि तेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी कोविड काळात अनेक रुग्णांसाठी 16 प्रकारच्या वनस्पतीचा काढा बनवून हजारो लोकांसाठी काढा वाटप केला आणि तेथून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। काही दिवसांनी लोकांमधील कोरोना काळात केस गळतीची समस्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढली असून रोशन चव्हाण यांच्या डोक्यात एक कल्पना आणली की लोकांचे केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी आपण देखील हा आयुर्वेदिक तेलाचं उत्पादन तयार करूया। प्रयोग करताच त्यातून त्यांना खूपच सुंदर अनुभव मिळाला। तसेच मार्केटमध्ये या उपचारापेक्षा 70% बचत करून स्वदेशी उत्पादन बनवल्यामुळे केस गळती थांबली, केसातील कोंडा गेला, केस घनदाट झाले, केस लांब व मुलायम झाले। याच उत्पादनाची प्रतिक्रिया देत अनेक ग्राहकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तसेच आम्ही देखील हे उत्पादन कायम बनवण्याचं ठरवलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यांमध्ये देखील हे या आयुर्वेदिक तेलाची मागणी वाढल्यामुळे आमच्याद्वारे कुरिअर देखील केलं जातं। आमचा पत्ता खालील प्रमाणे: सातपूर पासून 5 किलोमीटर, मुक्काम वासळी, त्र्यंबक रोड, जिल्हा तालुका नाशिक। संपर्क साधा 96 57 32 0084। त्यानंतर कोविड मध्ये आपण वनस्पती काढ्यातून खूप सेवा केली आणि त्याचे रिझल्ट चांगले आले। त्यामुळं बरेच लोक म्हणायचे तुम्ही केस गळतीवर काहीतरी करा, तर केस गळतीवर आपण 35 जडीबुटीचं तेल आणि 12 जडीबुटीचा शॅम्पू बनवला आहे आणि तो जो शॅम्पू आहे तो भारतातला मी तर म्हणतो एक दुर्मिळ शॅम्पू येतो। कारण जे लोक म्हणतात हर्बल, पण बरेचशा शॅम्पू मध्ये फार कमी प्रमाण असतं हर्बलचं। तर हा शॅम्पू हर्बल आपण 200 लिटर पाणी आणि 40-50 किलो जडीबुटी टाकून तो भिजवला जातो, उकळून त्याला बारीक केलं जातं, म्हणजे कमी आटवलं जातं आणि त्यातून तो शॅम्पू बनतो वस्त्रगाळ करून। केस गळती पूर्णपणे बंद होते, कोंडा पूर्णपणे जातो, त्यानंतर केस दाट होतात, मुलायम होतात, लांब होतात। असे खूप सारे शेकडो रिझल्ट आहे आमच्याकडे। अक्षरशः 4 ते 5 वर्षापासून तर 53-55 वयापर्यंत रिझल्ट आलेले आहे आणि ते प्रोडक्ट मार्केटपेक्षा किंवा कोणत्याही ट्रीटमेंटपेक्षा 70% बचत करणारा असल्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि लोकांनीच प्रतिसाद खूप चांगला दिला। हे जे कार्य आहे याला वाढवण्यासाठी लोकांनी प्रोत्साहन दिलं आणि हळूहळू आम्ही मग हर्बल साबण पण बनवली। ती जवळजवळ 13-14 जडीबुटीच्या चूर्णापासून ती पंचगव्य टाकून आणि त्यानंतर आम्ही तिला बनवल्यानंतर 8 दिवसांनी ती साबण तयार होते। सूर्यकिरणात वाळवावं लागतं तिला। स्किन रॅशेस, स्किन स्पॉट वगैरे, पिंपल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जायला लागल्या। तसंच फेस पॅक, अमृतधारा बाम या गोष्टी बनवत गेलो। जितेंद्र नरवडे, KVR न्यूज 24 तास।